अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे रसायनांपासून बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दूध संकलन केंद्रावर छापा टाकत तिघांना अटक केली असून तब्बल 17,32,816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या छाप्यात 1198 लिटर पॅराफिन ऑइल, सुमारे 300 किलो पांढरी पावडर, रसायनांपासून तयार केलेले 320 लिटर दूध आणि 2 वाहने जप्त करण्यात आले। पॅराफिन ऑइल आणि पावडरचा वापर करून कृत्रिमरित्या दुधातील फॅट आणि SNF वाढवले जात असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे। जप्त केलेल्या केमिकल पासून सुमारे 24,000 लिटर दूध तयार होऊ शकले असते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणात समीर कमरुद्दीन शेख, अफ्ताब कलीम शेख आणि रामदास नवनाथ उबाळे यांना अटक करण्यात आली। रामदास उबाळे हा संबंधित दूध संकलन केंद्र चालवत होता आणि कारवाईच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित होता। समीर शेख आणि अल्ताफ शेख हे पॅराफिन ऑइल आणि पावडर घेऊन केंद्रात आले होते। अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे। जप्त केलेल्या रसायनयुक्त दुधाचे आणि पावडरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। मानवी आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या या भेसळीमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, अहिल्यानगर।